नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्यात गुटखाबंदी असताना देखील खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याचे रॅकेट सुरू आहे। खेड पोलिसांनी 22 जुलै रोजी पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात एका कंटेनरमधून 16,70,000 रुपयांचा विमल गुटखा जप्त केला। कंटेनर पिकअप आणि गुटखा असा एकूण 44,09,200 रुपयांचा मुद्देमाल खेड पोलिसांनी जप्त केला आहे। तुषार शांताराम बंदावणे राहणार बंदावणे शिवार तालुका खेड, संदेश राजाराम ढमाले राहणार ढमाले शिवार कडूस तालुका खेड या दोघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बंदावणे व ढमाले हे कंटेनर नंबर MH14 LB 2001 मधून गुटखा काढून पिकअप नंबर MH14 LB 4615 यामध्ये गुटखा भरताना खेड पोलिसांना मिळून आले। विमल इतर 9 प्रकाराचा गुटखा तंबाखू कंटेनर मधील गोण्यांमध्ये मिळून आला। याबाबत खेड पोलिसांनी तुषार बंदावणे याला ताब्यात घेतले असून संदेश ढमाले व पिकअप चालक फरार झाले आहेत। पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत। शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या काळेवाडी पोलिसांनी खेड तालुक्यातील एका तरुणाला अटक केली। ही कारवाई थेरगाव येथे करण्यात आली। सौरभ विकास साठे वय वर्ष 22 राहणार निगोजे तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। एक तरुण कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता। याबाबत माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी सौरभ साठे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून एक कोयता जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत आढळलेल्या 6 बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले। पिंपरी चिंचवड पोलिसांनी लोहगाव विमानतळावर 6 जणांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या ताब्यात दिले। BSF कडून विशेष विमानाने बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यात आले। मोहम्मद उस्मान अली शेख वय वर्ष 40, मोहम्मद अब्दुल्ला मुल्ला शगर मुल्ला वय वर्ष 22, मोमिन हरून शेख वय वर्ष 40, जहागीर बिल्ला मुल्ला वय वर्ष 35, मोहम्मद इलाहीन बिश्वास इलियास बिश्वास वय वर्ष 19, तौहीद हसन मुस्लिम शेख वय वर्ष 31 असे डिपोर्ट केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत। सन 2018 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून प्रथमच अशा प्रकारे डिपोर्टिंगची कारवाई करण्यात आली आहे। पुणे विमानतळावरून त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आले। तिथून पुढे BSFच्या नियोजनानुसार त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले। राजगुरुनगर येथील अँब्युलन्स चालक शिवाजी भांबुरे यांचे अपघाती निधन झाले आहे। राजगुरुनगरवरून अँब्युलन्सद्वारे मयत व्यक्तीला घेऊन ते पश्चिम बंगालला जात असताना नागपूर येथे त्यांचा दुर्दैवी अपघात झाला। त्यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, 2 बहिणी, आई असा परिवार आहे। त्यांच्या अपघाती निधनाने राजगुरुनगर शहरात शोककळा पसरली आहे। मागील काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवार दिनांक 23 जुलै रोजी दमदार पुनरागमन केले आहे। दुपारनंतर अनेक भागात तुरळक ते मध्यम सरींनी हजेरी लावली। अनेक ठिकाणी पुन्हा सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे चित्र खेड तालुक्याच्या विविध भागात पाहायला मिळाले। आखाडाचा शेवटचा दिवस असल्याने अनेक खवय्ये मासे व मटण खरेदीसाठी गर्दी करत आहेत। मात्र बुधवारी दुपारपासून खेड तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने मासेमार बांधवांच्या हाती मासे लागले नाहीत। त्यामुळे मासे बाजारात अत्यंत कमी प्रमाणात मासे उपलब्ध झाल्याचे मासेमार बांधवांनी सांगितले। माशांची आवक कमी असल्याने दरही वधारले। चिलापी व मिरगल माशांच्या दरात 1.5 पट वाढ झाल्याचे मासेमार बांधवांनी सांगितले। शुक्रवार 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार असल्याने अनेकांना मांसाहार वर्ज्य असतो। त्यावेळी पुन्हा माशांच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। पुणे नाशिक महामार्ग यमराजाचे दार झाले असून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे। या महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी आणि अपघात होत आहेत। या अपघातांमध्ये अनेकांचा बळी जात असून अनेक जण कायमचे जायबंदी होत आहेत। हे जळजळीत वास्तव दाखवणारे फलक आणि चक्क यमराज चाकणमधील महामार्गावर बुधवार दिनांक 23 जुलै रोजी अवतरले होते। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याची कामे मागील काही वर्षांपासून केवळ घोषणा आणि पुढे लाल फितीत अडकून पडत आहेत। शासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी काही कंपन्यांनी चक्क प्रतिकात्मक यमराज रस्त्यावर उतरवले। तसेच या भागातून विना हेल्मेट प्रवास दुचाकी स्वारांना चाकण वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून हेल्मेट प्रदान करण्यात आले। यावेळी चाकण वाहतूक शाखेचे प्रमुख प्रकाश राठोड व वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
मी PSI गाडे चाकण वाहतूक शाखा। आज या ठिकाणी बॉश कंपनी MIDC म्हाळुंगे चाकण येथील कंपनीच्या वतीने एक मोठा स्तुत्य उपक्रम या चाकण तळेगाव चौकामध्ये केला जातोय। संपूर्ण चाकण MIDC मध्ये बुधवारी 23 जुलै रोजी वाहतुकीचा अक्षरशः फज्जा उडाला होता। सायंकाळी कामावरून घरी निघालेल्या अनेक कामगारांना या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले। चाकण MIDC मधून बाहेर पडणारे सगळे रस्ते सायंकाळी कोंडीत अडकल्याचे अनेक कामगार व अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्हला कळवले। चाकण ते HP चौक दरम्यान रस्त्यावर झालेली प्रचंड वाहतूक कोंडी चाकण MIDC मधील मिंडा कंट्रोलर कंपनीच्या HR अधिकारी गौरी गंगावणे यांनी मोबाईलमध्ये चित्रित करून पुणे लाईव्हकडे हे व्हिडिओ पाठवले आहेत। सर्वच रस्ते जाम झाल्याने म्हाळुंगे गाव या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे म्हाळुंगेचे ग्रामपंचायत सदस्य मनोज इंगवले यांनी पुणे लाईव्ह सोबत संपर्क साधून कळवले आहे। नमस्कार, मी मनोज इंगवले, म्हाळुंगे ग्रामपंचायत सदस्य। बरं, काय झालं नेमकं आज म्हाळुंगेमध्ये? आता MIDC पूर्ण ब्लॉक झालेली, अख्खे रस्ते ब्लॉक आहेत पूर्ण टोटल। म्हणजे कुठले रस्ते ब्लॉक झालेत नेमके? पूर्ण वन वे जो MIDC जिथून स्टार्ट केलाय जिथं शेवट केलाय तो पूर्ण अख्खा ब्लॉक आहे। त्याच्यानंतर वन वे मारायला नको म्हणून काही गाड्या वन वेला पर्यायी रस्ता जो आहे गावात नाही यायचा, वराळे रस्त्याकडनं येणार राजो तिकडनं लोकांनी बस टुरिस्टच्या गाड्या, कंपनीच्या प्रायव्हेट गाड्या, टेम्पो वगैरे घातल्यामुळे गावात सुद्धा पूर्ण जाम झाले। आंबेठाण रस्ता, वाई चौक जो आहे तो पण पूर्ण जाम झालेला आहे अख्खा। अच्छा, बरं, वाहतूक विभागानं काय केलंय आता फक्त वन वे काढून दिलाय ते कमानीपाशी आणि गावातनं जो यायची एंट्री आहे पाण्याच्या टाकीच्या तिथले तिथे थांबून म्हाळुंगे गावात तिथे थांबलेले तिथनं गाड्या 2-2 गाड्या 4-4 गाड्या सोडता येते। परंतु वनवेला आहे ना, वनवेचं नियोजन पूर्ण ढासळलंय। आज 2-4 दिवस झाले कंटिन्यू असंच वातावरण चालू आहे ट्रॅफिकचं। अच्छा, म्हणजे तो वनवे उलट आता वाहतूक कोंडीला निमंत्रण देतो असं म्हणताय तुम्ही? अहो, वनवे पहिला जर नव्हता ना तर ज्या भांबोली MIDC, शिंदे वासुलीची MIDC ते HP चौकात नाही ठिकाणी जात होते, परंतु वनवे केल्यामुळे त्यांना वनवे मारायला परत वरनं खाली यावं लागतं MIDC आपल्या पोलीस चौकीच्या तिथं। तो मारायला नको म्हणून त्यांनी गावातला पर्याय निवडलाय, आंबेठाण रोडचा आणि वराळे रोडचा। तिथून ते कमानीतून आणि गावातल्या पाण्याच्या टाकीच्या रोडनी येतात, त्याच्यामुळे जास्त ट्रॅफिक होते। आमच्या गाववाल्यांची मागणी काय बाबा, वराळे रोडनं जे ट्रॅफिक येते ना ते तिकडे थांबवलं पाहिजे, त्यांना एंट्री दिली नाही पाहिजे इकडं। त्यावेळेस ते सक्सेस होईल, नाही तर पूर्ण सगळं गावात डिस्टर्ब झालेले अख्खं। अच्छा, आज ही वाहतूक कोंडीची परिस्थिती कधीपासून आहे? सकाळपासून आहे का? सकाळपासून चालू आहे, सकाळपासून। कालही अशीच परिस्थिती होती? कालही अशीच होती। बरं, ठीक आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसह रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिकांसह व्यावसायिकांना अडचणी येत आहे। त्यामुळे या संदर्भात तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे म्हणजेच PMRDAचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले। रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणे अपेक्षित आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत महानगर आयुक्त यांनी PMRDA कार्यालयात बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली। औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण करत त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित असल्याचे अनेकांनी यावेळी सांगितले। यावेळी पुणे नाशिक रस्ता तळेगाव चाकण शिक्रापूर, माई ते चिखली, निघोजे ते कुरुडी, चाकण ते आळंदी अशा विविध रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आमदार बाबाजी काळे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, MIDCचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश कडपाटील, शिरूरच्या खासदारांचे प्रतिनिधी तेजस झोडगे, चाकण औद्योगिक भागातील विविध गावचे सरपंच, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीचे सदस्य प्रशांत टोपे, कुणाल कड, मनोज देशमुख, औद्योगिक संघटना प्रतिनिधी दिलीप बटवाल यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। तुम्ही हे लोक आंदोलन करतात, आरडाओरडा करतात, रस्ता रोको करतात, याच्याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला का नाही? काय नसेल तर तुमच्या विभागावर सेपरेट आंदोलन होईल साहेब। अतिक्रमण काढल्याच्या नंतर दोन्ही रोडवर 26 लोक वाढत गेले। जाधव म्हणून मुलगा साईड पट्टीवरून घसरला आणि गाडी खाली गेला। पुणे नाशिक फाटा ते राजगुरुनगर
26 लोक मृत पावले, कुटुंब उद्ध्वस्त होते. अख्खं देत पण नाही. यांच्या आळंदी फाट्यावर चाकण नगरपालिका 5 वॉर्डन देते, तर प्रत्येकाने असं केलं पाहिजे. आता मी साहेबांना माग MIDCच्या साहेबांना सांगितलं, कंपनीला रिक्वेस्ट केली की तुम्ही फक्त तुमच्या गेटच्या बाहेर असे 2 कॅमेरे लावा, तेही लावले जातो. म्हणजे काय होतं की थोडस पोलिसांचं पण आहे ना, वॉर्डन दिल्याशिवाय सगळं होणार नाही. हो, किमान सगळ्या पॉइंटला 4 जण वॉर्डन कबूल केलं होतं. आज PMRDचे आयुक्त डॉक्टर मसे साहेबांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलून चाकण ट्रॅफिकच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार आज मीटिंग आयोजित केली होती आणि त्या माध्यमातून प्रत्येक विभागाला सध्या ट्रॅफिक कमी करण्यासाठी काय काय सोल्युशन त्या ठिकाणी काढता येईल त्या संदर्भात चर्चा झाली आणि नव्यानं MIDC कार्यक्षेत्रात कोणते रस्ते होणार आहेत, त्याचबरोबर आपले जे MIDCला जोडणारे रस्ते कशा पद्धतीने होणार आहेत, त्याचबरोबर आपल्या चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याचं काम किती दिवसात सुरू होईल, नाशिक पाटा ते खेड या रस्त्याचं काम कधी सुरू होईल, त्याच्यावर सर्व चर्चा होऊन आत्ता सद्यस्थितीमध्ये या रस्त्यांचं जे साईड पट्टीचं रुंदीकरणाचं विषय असतील, खड्डे भरणे असतील किंवा इतर काही ट्रॅफिकच्या सुविधा असतील या संदर्भात चर्चा झाली. सगळ्या विभागांशी चर्चा होऊन त्याच्या पद्धतीनं येत्या 15-20 दिवसामध्ये सगळ्या ठिकाणी खड्डे भरून कडा भरण्याची कामं सुरू होतील आणि त्याचबरोबर ट्रॅफिक यंत्रणा सज्ज राहून या ट्रॅफिक जी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न चालू. आखाडाचे शेवटचे 2 दिवस असल्याने खेड बाजार समितीच्या चाकण येथील तरकारी मार्केटमध्ये घाऊक बाजारात सर्वच भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली. आवक प्रचंड होऊनही ग्राहकांनी पाठ फिरवल्याने दर गडगडले असल्याचे विक्रेते व व्यापाऱ्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षात सर्वोत्कृष्ट विकास अधिकारी म्हणून दिला जाणारा पुरस्कार खेड विभागातून पाईट आंबोली शाखेचे विकास अधिकारी व कुरकुंडी गावाचे सुपुत्र राहुल शांताराम वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे व मान्यवर उपस्थित होते. चाकण MIDC मधील व्हेरॉक इंजिनिअरिंग कंपनीच्या कामगारांनी किल्ले तोरणा या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 100 देशी झाडांची लागवड करण्यात आली. चाकण तालुका खेड जवळील एकतानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 5वीतील स्वरा फटांगरे व कार्तिक नेवसे या 2 विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चाकणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय महारक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक निलेश गोतारणे यांनी केले होते. यावेळी रक्तदान करणाऱ्यांना प्रत्येकी एक हेल्मेट व स्टीलची पाण्याची बाटली भेट देण्यात आली. आंबेठाण तालुका खेड येथील जमिनीच्या जुन्या 7/12 उतारावरील दुरुस्ती 155 अंतर्गत मागणी प्रकरण रद्द केल्यावरून सुरेखा बाळू नाईकनवरे यांनी सुरू केलेले उपोषण आंदोलन सुरूच असून विविध व्यक्ती व संघटना त्यांना पाठिंबा देत आहेत. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असून श्रावण महिन्यात होणारी गर्दी व विविध सुविधा यांचा विचार करून प्रशासन व मंदिर समितीने अधिकृत संकेतस्थळ स्थापन करून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना सर्व आवश्यक सोयीसुविधा तात्काळ मिळतील अशी व्यवस्था करावी अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्रावणी सोमवार यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी भीमाशंकर देवस्थान अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश कौदरे, खेडचे प्रांत अनिल दौंडे, खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे व अन्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र भीमाशंकरला श्रावण महिन्यात येत्या सोमवारपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता एक रांग VIP दर्शन व दुसरी साधी दर्शन रांग अशा 2 रांगेत दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करावी. तसेच दर्शन पूजा करण्यासाठी निश्चित टप्पा तयार करावे. वाहनतळाची ठिकाणे पोलीस विभागाने निश्चित करून त्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वन विभागानेही पाहणी करून रस्त्यातील अडथळे दूर करावे. भाविकांची गैरसोय होऊ नये व त्यांना चांगल्या सुविधा देता याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.